सर्वप्रथम मी कृष्ण ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 9th स्टँडर्डच्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये टोटल आपल्याला 18 चॅप्टर आहेत. त्यातला आपण हा 7वा चॅप्टर आज चालू करत आहोत. तर सायन्स हा सब्जेक्ट हा खूप इझिली आहे. बस फक्त रेग्युलर त्याचे टॉपिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत किंवा आपण ते रीड करत राहिले पाहिजे. त्यात काय हा टॉपिक वगैरे काही नसतात. त्यात सुरुवात बघा आता आपण सर्वप्रथम एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. फ्लो म्हणजे प्रवाह. मग आपल्या चॅप्टरचं नावच आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. मग एनर्जी म्हणजे काय? एनर्जी आपल्याला एखादा चॅप्टर शिकायचं म्हणल्यावर अगोदर समजलं पाहिजे एनर्जी, फ्लो, इकोसिस्टीम ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. तरच आपण चॅप्टर मधले कन्सेप्ट पूर्णपणे रीड करू शकतो. आता एनर्जी काय असते? एनर्जी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा. ऊर्जा कशाला म्हणायचं? एखादं कार्य करण्यासाठी, एखादं वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी जी बळ लागतं किंवा जी ऊर्जा लागते त्याला आपण थोडक्यात एनर्जी म्हणतो. मग एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, एनर्जी म्हणजे ऊर्जा. मग आता इकोसिस्टीम म्हणजे काय? परिसंस्था. परिसंस्था आता एक एक स्टेप बाय स्टेप आपण काय काय ह्या चॅप्टर मध्ये रीड करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. तर सर्वप्रथम बघा, टॉपिक टू बी लर्न म्हणजे काय? या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. अगोदर फर्स्ट फूड चेन अँड फूड वेब. 2 नंबरला द एनर्जी पिरामिड. 3 नंबरला बायोजिओ केमिकल सायकल, ज्याच्यामध्ये कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन सायकल असे 3 कन्सेप्ट आहेत. एक एक टॉपिक फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया जेणेकरून तुम्हाला समजेल. आता सर्वप्रथम अगोदर बेसिक कन्सेप्ट आपण घेऊया. या चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट काय आहेत? जेव्हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात तेव्हाच आपल्याला चॅप्टर पूर्णपणे रीड करता येतो. आता सर्वप्रथम मी तुम्हाला एनर्जी समजून सांगतो. एनर्जीलाच आपण मराठीमध्ये ऊर्जा असं म्हणतो. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी मीन्स कॅपॅसिटी डुईंग वर्क किंवा कुणी कुणी याला कॅपॅसिटी टू डू वर्क असं पण म्हणतात. मग आता एनर्जी नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय बट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय? ऊर्जा कधी नष्ट केली जात नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो, पण तिला पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा म्हणतो. आता त्याच्यामध्येच आपला दुसरा पार्ट आहे इकोसिस्टीम, यालाच रिलेटेड आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. परिसंस्था काय असते? द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक. आता बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे काय? बायोटिक म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अबायोटिक म्हणजे काय? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते आहेत? ज्याच्यामध्ये ॲनिमल, प्लांट्स. आणि अबायोटिक मध्ये ज्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये एअर, वॉटर आणि लँड अशा कन्सेप्ट आहेत. या दोन्हीला मिळून आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम म्हणतो. म्हणजे त्याची डेफिनेशन थोडक्यात बघा, द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था होईल. म्हणजे आता समजलं असेल ऊर्जा म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता त्याच्यानंतर बघा, आपला दुसरा आहे फूड चेन आणि फूड वेब. त्याच्यामधला पहिला टॉपिक, त्याच्यामधले बेसिक त्याच्या डेफिनेशन काय, फूड चेन कशाला म्हणायचं, फूड वेब कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये आता हळूहळू तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप पुढे सांगतो काय येणार आहे. आता बघा, इन फूड चेन अकॉर्डिंग टू न्यूट्रिशन प्रोड्युसर, कंझ्युमर, सॅक्रिफाइस, डिकम्पोजर आर डिवायडेड. म्हणजे फूड चेन म्हणजे काय? अन्न साखळी. अन्न साखळीमध्ये काय काय येतं? त्याच्या अन्नानुसार त्याच्या जे न्यूट्रिशन असतं त्याच्यानुसार डिवाइड झालेले असतात. त्याच्यामध्ये सर्वप्रथम 1 नंबरला प्रोड्युसर, 2 नंबरला कंझ्युमर, 3 नंबरला सॅक्रिफाइस, 4 नंबरला डिकम्पोजर असे हे स्टेप बाय स्टेप येत असतात. प्रोड्युसर म्हणजे काय? दे प्रिपेअर इट्स ओन फूड. म्हणजे जे ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग थिंग स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण काय म्हणतो? प्रोड्युसर म्हणतो. ज्याच्यामध्ये सगळेच प्लांट्स आले. प्लांट्स काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या मार्फत? फोटोसिंथेसिस मार्फत. म्हणजे आपल्या जे सनलाइट रे येतात त्याच्या मदतीने तिथे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते प्लांटमध्ये. प्लांटमध्ये ग्रीन पिगमेंट असतात, जेणेकरून ते काय करतात? फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग प्रोड्युसरच्या नंतर काय येतात? कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे काय? जे की दुसऱ्यावर अवलंबून असतात. दे डिपेंड्स अपॉन प्लांट्स. त्यालाच आपण हर्बिव्हरस असं म्हणतो. म्हणजे प्लांटवर कंझ्युमर डिपेंड असतात, त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर. मग त्याच्यानंतर येतात सॅप्रोट्रॉप्स किंवा सॅप्रोट्राइप्स म्हणतात. सॅप्रोट्रॉप्स किंवा सॅप्रोफाइट्स.
आता सॅप्रोफाइटला आपण कसं त्याची जर व्याख्या करायची असेल किंवा त्याची जर डेफिनेशन बघायचं असेल का, दे विच डिपेंड्स अपॉन डेड अँड डिके मॅटर, म्हणजे जे कुजलेले अन्न असतात त्याच्यावरती काय करतात सॅप्रोफाइट्स येत असतात. जसं बुरशी वगैरे आपण म्हणतो त्याच्यात तसल्या म्हणजे त्या ठिकाणी त्या प्लेसवर आपले काय करतात सॅप्रोफाइट्स ग्रो होत असतात. त्याच्यानंतर येतात डिकम्पोजर लास्टला एकदम शेवटीला, म्हणजे त्या ऑर्गॅनिझम स्पेशली सॉइल बॅक्टेरिया फंगस हे जमिनीमध्ये असतात, सॉइलमध्ये असतात. डिकम्पोजर म्हणजे एखादा प्लांट्स ॲनिमल डेड झाला नॅचरल इन्सिडेंटमुळे किंवा मृत पावला तर ते पूर्ण सॉइलवर असल्यामुळे त्याला काय करतात तिथील ऑर्गॅनिझम म्हणजे सॉइल बॅक्टेरिया फंगस त्याला काय करतात डिकम्पोजरची प्रक्रिया करत असतात, प्रोसेस करत असतात. बघ आता ते एवढ्याच ह्या पूर्ण फूड चेन मध्ये आपल्याला हे सगळं बघावं लागतं. त्याच्यानंतर आहे फूड चेन फर्स्ट स्टेप. आता बघा फूड चेन म्हणजे काय, अन्न साखळी आपण त्याला काय म्हणतो, अन्न साखळी. फीडिंग रिलेशनशिप बिटवीन प्रोड्युसर कंझ्युमर सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर. म्हणजे जी फीड म्हणजे काय करणे, थोडक्यात एकमेकाला गिळून घेणे. फिडिंग करणे म्हणजे गिळणे किंवा एखाद्यावर अटॅक करणे, त्याला आपण काय म्हणतो फीड म्हणतो. मग ती फीड रिलेशनशिप त्यांच्यात जे रिलेशनशिप आहे म्हणजे एकमेकांवरती डिपेंड आहे. कोण कोण, आता आपणच बघितलं प्रोड्युसर कंझ्युमर सॅप्रोट्रॉप्स डिकम्पोजर यांचे सगळ्याचं जे रिलेशन्स आहे त्याला आपण काय म्हणतो फूड चेन असं म्हणतो. आता पुढे आहे त्याचं एक आपल्याला सायकल दिलेली आहे, एक डायग्राम आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप जसा येईल याच्यानंतर तोच पार्ट आहे डायग्रामचा, ते आपण बघणार. त्याला आपण फूड चेन म्हणतो. म्हणजे थोडक्यात सिंपल डेफिनेशन बघा, फीडिंग रिलेशनशिप बिटवीन प्रोड्युसर कंझ्युमर सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर त्याला आपण काय म्हणतो फूड चेन म्हणतो. इच चेन कन्सिस्ट 4, 5 और मोर लिंक्स. म्हणजे या फूड चेन मध्ये आता जसं की आपण बघितलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं एकूणमेकाची जी लिंक्स असते एकूणमेकावर डिपेंड, ही 4 असू शकतात 5 असू शकतात किंवा मोर पण असू शकतात. ह्या फूड चेनची रेंज थोडक्यात. मग आता फूड चेन समजलं असेल काय, फीडिंग रिलेशनशिप बिटवीन प्रोड्युसर कंझ्युमर सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर आपण त्याला काय म्हणतो फूड चेन म्हणतो. यांचं जे रिलेशनशिप आहे फीडिंगचं त्याला आपण काय म्हणतो फूड चेन. त्याची 4 किंवा 5 किंवा मोर लिंक्स असू शकतात. फूड वेब म्हणजे काय, फूड वेब आर इंटरकनेक्टेड टू फूड चेन अँड इन अन इकोसिस्टम. म्हणजे फूड वेब, आता फूड चेन तर समजलं रिलेशनशिप, पण फूड वेब म्हणजे काय, इंटरकनेक्टेड टू द फूड चेन. म्हणजे ह्या फूड चेनला जे आतील इंटरकनेक्टेड असतात कुठं इकोसिस्टम मध्ये त्याला आपण काय म्हणतो फूड वेब असं म्हणतो. हे पूर्ण काय झाले बेसिक कन्सेप्ट, जेणेकरून आपल्याला स्टार्टिंगला फूड चेन आणि फूड वेब मध्ये जे काही शिकायचं आहे, जे काही रीड करायचं आहे, त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत जे की आता स्टेप बाय स्टेप आपण बघितलं आहे. ज्याच्यामध्ये एनर्जी आलं, इकोसिस्टीम आलं. इकोसिस्टीम दोघांचं एक काय असतं इंटरकनेक्शन असतं किंवा इंटरॅक्शन असतं, कुणाचं बायोटिक आणि अबायोटिक, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. थोडक्यात इन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण बनलेलं आहे त्याला आपण इन्व्हायरमेंट म्हणतो. आणि ते पूर्ण इन्व्हायरमेंटमुळे आपण काय करतो ज्याच्यामध्ये लिव्हिंग पण आले नॉन लिव्हिंग पण, त्याच्यापासून आपली काय इकोसिस्टीम तयार झाली ज्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्रोड्युसर महत्वाचे आहेत. आता प्रोड्युसर कोणते असतात, प्लांट्सला आपण काय म्हणतो थोडक्यात ऑटोट्रॉप्स म्हणतो. प्रोड्युसरला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. म्हणजे डिपेंड असतात दुसऱ्या कंझ्युमर असतात त्याला आपण हेट्रोट्रॉप्स असं म्हणतो, जे की स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही. जसं की आपण ॲनिमल आहे, सर्वच ॲनिमल, कुठलाच ॲनिमल स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते पूर्ण प्लांटवर डिपेंड असतात म्हणजेच आपल्या हर्बिव्हर्सवर. सॅप्रोट्रॉप्स ते डिपेंड्स द डेड अँड डिके मॅटरवर. डिकम्पोजर म्हणजे काय, ऑर्गॅनिझम स्पेशली सॉइल बॅक्टेरिया असतात. फूड चेन म्हणजे काय, फीडिंग रिलेशनशिप बिटवीन प्रोड्युसर कंझ्युमर सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर यांचं काय असते रिलेशनशिप असते ह्या 4 इंच पण, त्याला आपण फूड चेन म्हणतो. मग ते फूड चेन 1 2 3 4 किंवा 5 किंवा त्याच्यापेक्षा मोर पण असे रिंग असते सायकल टाईप, ती असू शकते. 4 पण असू शकतात 5 पण असू शकतात, ते तिथल्या फूड चेनवर डिपेंड करतात. फूड वेब म्हणजे काय, फूड वेब आर इंटरकनेक्टेड टू द फूड चेन. त्या फूड चेनच्या इंटरकनेक्टेड म्हणजे आता जी त्यांची रिलेशनशिप आहे त्यांना जे इंटरकनेक्टेड असतात त्याला आपण फूड वेब म्हणतो. ते पण इकोसिस्टम मध्ये असलं पाहिजे त्यालाच आपण फूड वेब म्हणतो. तर हे पूर्ण बेसिक कन्सेप्ट आज आपण बघितलेले आहे. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे थोडक्यात म्हणजे आपण पार्ट 1 म्हणू शकतो याला आपण. पार्ट 1 नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार. आज आपण थोडक्यात एक बेसिक घेतलेला आहे, म्हणजे हे बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक जर समजलं तर पुढचा पूर्ण चॅप्टर आपल्याला रीड करायला सोपं जातो.
नेक्स्ट चॅप्टर किंवा नेक्स्ट पुढचा पार्ट कंटिन्यू उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. धन्यवाद.